पण जय भीम जय महाराष्ट्र. हे आहे वर्तकनगरमधील विभागातील वर्तकनगर पोलीस स्टेशन आणि ह्या वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या विभागात मी माझी ॲट्रॉसिटी संदर्भात एक तक्रार आहे CP ऑफिसमधून आलेली. गेल्या ऑक्टोबरमध्ये मुंबई महासंचालक पोलीस, महाराष्ट्र राज्य आणि ठाणे शहर CP ऑफिसमधून ही तक्रार वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयामध्ये वर्ग झालेली आहे. आणि या संदर्भात मला त्या काही पोलीस निरीक्षक वेडे यांचा फोन आला होता की असं तक्रार आलेली आहे ॲट्रॉसिटीची, तर तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. रात्री आला फोन. मी मुंबईला होतो. मी धावत आल्यानंतर मुंबईवरून रात्री आल्यानंतर पोलीस स्टेशनला घेतलं. माझा जबाब घेतला. जी ॲट्रॉसिटीची तक्रार होती तर माझा जबाब घेतला. पण जे अपचारी आहेत, अपचारी म्हणजे महाराष्ट्र शासनाचे त्या काही राहिलेले 3 वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि माजी नगरसेवक नजीम मुल्ला आणि अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्या काही होते आणि आत्ताही आहेत. तर ही तक्रार जी होती तर मला विनाकारण मानसिक त्रास आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त का, कारण मला सेवानिवृत्तीच्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये दोनदा निलंबन विनाकारण निलंबन अशी घटना शासकीय इतिहासात प्रथमच झालेली आहे माझ्याबरोबर. कुठलाही अधिकारी विना घोटाळे केल्याशिवाय सस्पेंड होत नाही, परंतु जे घोटाळे करतात, सर्वश्रुत आहेत घोटाळे महानगरपालिकेमधले, ते अधिकारी एकी कोणी सस्पेंड झालेलं नाही आहे. परंतु रवींद्र शिंदे हा चुकीच्या गोष्टीवर आक्षेप घेतो, गोल्डन गँगवर आक्षेप घेतो, त्यांच्या कामांवर आक्षेप घेतो, म्हणून त्याला तत्काळ निलंबन करण्यात आलं 24 तासात. ही फार दुर्दैवनाक गोष्ट आहे. आणि माझ्यावर जी काही आपत्ती, मानसिक तणाव, पूर्ण कुटुंबीय मानसिक तणाव, आत्महत्या करण्यास प्रवृत्त म्हणून मी ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा वर्ग होऊन ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्र पोलीस शहर CP ऑफिसला आला. CP वर्तकनगर वर्तकनगर मला फोन केला. त्याची चौकशी चालू आहे. काय चौकशी चालू आहे तर मी आता माहिती अधिकार नुकताच दिला. बाबा काय कारवाई केली, अपचारी जे होते, ज्यांच्या विरुद्ध तक्रारी होत्या, त्यांची नोंद झाली का जबाबाची, ही मागणी करण्यासाठी माहिती अधिकार दिलेला आहे. आता मी एकेकाला सोडणार नाही. भले माझ्यावर किती संकट आहोत. हा भीमाचा रक्ताचा माणूस आहे, भीमाचा माणूस आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वाचा माणूस आहे. संविधान आणि घटना मार्ग आहे, कायद्याचे मार्ग आहेत. कोणी कोणाला धमकावू शकत नाही, कोणी कोणाला मारू शकत नाही. लोकशाहीचं राज्य आहे. आणि मी सेवानिवृत्त सरकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता राहिलेलो आहे. त्यामुळे आलेलं संकट वजा सुरक्षाच्या दृष्टिकोनातून मी पोलीस स्टेशनला येऊन भेटलेलो आहे. आणि ते म्हणाले, साहेब तुम्ही अर्ज द्या, तुमच्या जीवितात धोका होणार नाही. काही धोका असेल तर 112ला फोन करा, 112ला फोन करा, 112ला फोन करा. धन्यवाद. जय भीम जय महाराष्ट्र. जय भारत.